तर मुख्यमंत्री या सगळ्या योजनांची माहिती सांगतायत। आता लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। या योजनेचे पैसे खात्यात जमा होताच महिलांनी आनंद व्यक्त केला। एकूणच रक्षाबंधनापूर्वीच राज्य सरकारने ओवाळणी दिली आहे। महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि योजनेचा अर्ज भरण्यासाठी सेतू कार्यालयात महिलांनी गर्दी केली होती। या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात 17 ऑगस्टपर्यंत जमा होतील अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली होती। मात्र त्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेचे पैसे अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। राज्यातील अनेक महिलांना हे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाल्याचे मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आलेत। हे पैसे जमा होताच महिलांनी आनंद व्यक्त केला। आमचं महायुतीचं सरकार जे आहे हे देणारं आहे। जे आम्ही बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार, त्याची प्रचिती आता तुम्हाला येईल। आणि म्हणून भरले आहे जे पैसे तुम्ही त्यांना चेक करण्यासाठी आपण टाकले आहे ते पैसे का तुम्ही परत घेणार आणि नंतर शुभारंभ? अरे परत घेणारे आम्ही नाही आहोत। परत तुम्ही पण त्यांच्यामध्ये गेले का काय? अरे बाबा, हे सगळं चेकिंग सुरू आहे, तपासणी सुरू आहे आणि मग खात्यात पैसे नाही गेले 17 तारखेला की तुम्हीच उलटे बॉम्ब मारणार। आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि ते आम्ही त्याची सुरुवात केली आहे। काल आम्ही आमच्या माय बहिणींना जवळपास 35 लाख माय बहिणींच्या अकाउंटला त्या बाबतीमध्ये पैसे त्यांचे जमा झालेले आहेत। आज आमचा प्रयत्न आहे, जरी 15 ऑगस्ट असलं तर आज उद्या 2 दिवसात साधारण 50 लाख अजून महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। काल काही चॅनलवाल्यांनी त्या महिलांच्या मुलाखती घेतल्या, तर महिलांच्या मध्ये देखील एक समाधान आहे। सगळ्यांना वाटत होतं की इतके दिवस होईल नाही होईल, परंतु जुलै आणि ऑगस्टचे दोन्हीचे 3-3 हजार रुपये एकेका महिलेच्या अकाउंटला 1.5 प्रमाणे आम्ही टाकलेले आहेत। साधारण माझा अंदाज आहे की 17 तारखेपर्यंत आम्ही 1.25 कोटी महिलांच्या अकाउंटला हे 3 हजार रुपये प्रत्येकी देणार आहोत। पुढे देखील ही योजना अशीच चालू ठेवण्याचा आम्ही नियोजन केलेलं आहे। आमच्या सरकारच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर बोले तैसं चाले त्याची वंदावी पाऊले, अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घातलं। मंत्री साहेबांचे लेख लाडकी योजनेचे 2 हप्ते जमा झाले आहेत 3,000 रुपये। तर आमच्यासाठी ते खूप मोलाचे आहेत। मला खूप आनंद होते की मी पहिल्या स्टार्ट मला एकटीलाच जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले। तर माझे फॉर्म भरला होता यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी नलवडे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाले आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून मला आज 3,000 रुपये हप्ता जमा झाला आहे। योजनेनुसार आम्हाला घरगृहस्थी सांभाळण्यास मदत होणार आहे। म्हणून मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांचे मनापासून खूप खूप आभार मानते। आणि आता एक बातमी येते, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आज बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत। आमदार बच्चू कडूंच्या निवासस्थानी जाऊन ही सदिच्छा भेट घेतली जाणार आहे। बच्चू कडू यांनी चंद्रकांत पाटील यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलंय। काही दिवसांपूर्वीच बच्चू कडूंनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती। त्यामुळे कडू महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आणि बच्चू कडू यांच्यात राजकीय चर्चा होणार का याकडे आता लक्ष लागलंय।